Hi everybody, I'm from Chennai and I'm 32 years old. I was diagnosed with non-Hodgkin's lymphoma, diffuse B-cell, in the year 2017, where I had treatment in the Apollo for about, I took chemos of almost 8 or 10 chemos, and I was completely fine, and I left India and I went to Dubai. And I was there for about 5 years, where I didn't have I didn't have a proper follow-up, and it got relapsed. Again, I was diagnosed in 2021, where I was again inside the Apollo with the same non-Hodgkin's and everything, and I had the chemos. Just told us about the CAR T-cell therapy. Literally, myself and my husband were confused during the start. But later they explained this. Rajesh sir and Ravi sir gave us a brief explanation about the CAR T-cell. I was literally worried how will I be there inside the room for about 40 days, and so many questions were there. I was not confused about the treatment because I know Apollo is going to give me the best treatment, and Radha sir told me it's not going to be painful, and all that was true. It wasn't painful. And once I was into the BMT, the sisters and the doctors who were there made me feel like my home. They were there 24 hours available, and they even offered me my favorite food, Sama. So thank you for the team. And I literally want to thank Rajesh sir and Ravi sir for choosing me into this CAR T-cell therapy. तो इम्यूना एक्ट एक्चुअली IIT पवई में जो प्रोफेसर है डॉक्टर राहुल पुरवार और डॉक्टर हसमुख जैन जो टाटा के हॉस्पिटल है, उन्होंने ही ये और डॉक्टर गौरव नरोला, तो उन्होंने ही बैठ के ये मेन फैसिलिटी है जहां फर्स्ट CAR T-cell मेड इन इंडिया का पूरा बनाया है, एंड दैट हैज नाउ ट्रांसलेटेड इनटू क्लिनिकल अवेलेबिलिटी फॉर अ लॉट ऑफ पेशेंट्स. सो इम्यूनैक्ट इज द company where Apollo has tied up to provide the made in India product CAR T-cell to a lot of other people. ब्लड कैंसर और जो लिम्फ ग्लैंड के कैंसर को लिम्फोमा जिसको बोलते हैं, नॉर्मली जो ट्रीटमेंट अवेलेबल है अभी, इट्स अ कीमोथेरेपी या बोन मैरो ट्रांसप्लांट, जो कि हमारे यहाँ पे होता है और सारी बीमारियों के लिए करते हैं. अब क्या होता है कि जैसे कई कैंसर, ब्लड के कैंसर वापस आ जाते हैं इवन ट्रांसप्लांट के बाद भी, प्लस वैसे ही लिम्फ ग्लैंड के कैंसर, लिम्फोमास, वो भी वापस आ जाते हैं. तो उन केसेस को हम बोलते हैं रिलैप्स्ड और रिफ्रैक्टरी ल्यूकेमियास एंड लिम्फोमास. उन केसेस का पहले कोई ट्रीटमेंट होता नहीं था, लेकिन CAR T-cell के द्वारा हम उनको ठीक कर सकते हैं. तो CAR T-cell में जैसे डॉक्टर पुनीत ने बताया कि हमारे जो बॉडी का इम्यून सिस्टम ही इन्फेक्शन से लड़ता है, इम्यून सिस्टम ही कैंसर से लड़ता है. तो हमारे इम्यून सिस्टम को हम ट्रेन करते हैं. कुछ लिम्फोसाइट जो टी लिम्फोसाइट्स होते हैं अपने कैंसर सेल्स को भगाते हैं बॉडी में, उनको बाहर निकालते हैं, उनको ट्रेन करते हैं और वापस आपके शरीर में डाल देते हैं. तो जिससे कि वो सिलेक्टिवली जो कैंसर सेल्स होंगे उनको ही फाइट करेंगे और आपको कैंसर से ल्यूकीमिया फ्री या लिम्फोमा फ्री कर सकते हैं. तो ये एक न्यू मॉडलिटी ऑफ ट्रीटमेंट है जो कि पहले अवेलेबल नहीं थी. हमारा जो एग्जिस्टिंग सिस्टम है अपोलो का, यस, बोन मैरो ट्रांसप्लांट सारी बीमारियों के लिए करते हैं. अब ये CAR T-cell थेरेपी भी अपोलो सेंटर्स में हमने चालू करी. So this is one of the new treatment and very effective treatment for relapsed leukemias and B-cell lymphomas. तो जैसे कि हमारे यहाँ ऑलरेडी 58 ट्रांसप्लांट हो चुके हैं, तो हमारा सेटअप, इंफ्रास्ट्रक्चर, टीम, ब्लड बैंक, हॉस्पिटल और का जो एम है, ऑलरेडी एक एस्टैब्लिश्ड सेंटर है. तो वी आर रियली लुकिंग फॉरवर्ड कि we serve a lot more therapy and offer this kind of therapy to these two profile of patients, aggressive B-cell lymphomas or B-cell acute lymphoblastic leukemia in children. ही खूपच ब्रेक थ्रू इनोव्हेशन आहे कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये. आतापर्यंत आपल्याकडे विविध पैलू कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या अवेलेबल होते. रेडिएशन ट्रीटमेंट आपण म्हणतो, किमोथेरपी आपण रेग्युलर याच्यात करत होतो, BMT करत होतो, बोन मॅरो ट्रान्सप्लांट जे म्हणतो आपण, लहान पोरांमध्ये तसंच ऍडल्ट्समध्ये पण हे होत होतं. CAR T मध्ये आपण काय करतोय तर निश्चितपणे जेनेटिक रिइंजिनिअरिंग करतोय. आपण आपली इम्युन सिस्टम जी असते, काही सेल काढून त्याच्यावर प्रक्रिया करून पुन्हा ते सेल
इम्प्लांट परत जातील आत आणि ते सेल त्या असलेल्या आतल्या कॅन्सर सेलला मारायचं काम करते. हे म्हणजे पिक्चर किंवा वेस्टर्न कंट्रीज मधले पिक्चर आपण बघतो त्या ह्याच्याच ऐकण्यासारखं वाटतंय, पण इट इज अ व्हेरी हायली कॉम्प्लेक्स प्रोसिजर आणि इट इज व्हेरी रिवॉर्डिंग. आतापर्यंत परदेशात या पद्धतीचे असे ट्रीटमेंट होत होते. भारतात पहिल्यांदा याचं अप्रुव्हल आलं. याच्या बरेचसे क्लिनिकल ट्रायल घेतल्यानंतर हे अप्रुव्हल आलेलं आहे. अपोलोमध्ये पण आता आम्ही पहिले 3-4 प्रोसिजर केल्या आणि त्याच्यानंतर मग आपण म्हणतोय येस बाकी जितके आपले हॉस्पिटल आहेत मेन कॅन्सरचे तिथे सगळीकडे ही ट्रीटमेंट अवेलेबल होणार आहे. आणि सगळ्यात जमेची बाब अपोलोच्या बाबतीत अशी आहे की आमच्याकडे बीएमटी बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं जे सेंटर आहे जिथे आपले 3 रूम्स ऑलरेडी अवेलेबल आहेत, तिथे विशिष्ट पद्धतीचं एअर व्हेंटिलेशन लागतं, इन्फेक्शन कंट्रोल हे लागतात, तज्ज्ञ मंडळी लागतात, त्यांच्यासारखी शिकलेली सिनियर मंडळी, नर्सेस लागतात. तर ते सगळे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर रेडीनेस ऑलरेडी आहे. आता हे नवीन टूल हातात आल्यानंतर निश्चितपणे याला बऱ्याच पद्धतीने लाभ होईल आणि ज्याच्यासाठी परदेशात लोकांना जावं लागायचं अशा ट्रीटमेंटसाठी आता आधीच्या काळात, तर ते सगळे आता इंडियन याच्यात मिळेल. आणि विदिन अपोलो परत ऍडव्हान्टेज हा राहील की हा मुख्यतः 6 युनिट्स आहेत आपले, 77 हॉस्पिटल आहेत, पण त्यातल्या 6 युनिटमध्ये कार्टी सेल ट्रीटमेंट आता अवेलेबल होणार आहे सगळीकडे. चेन्नईने ऑलरेडी केलेलेच आहे आणि आता बाकीचे युनिट्स करतील. ही जी प्रक्रिया आहे